नमस्कार, मी प्रवीण ऐरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी गुड न्यूज आली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे। आज सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। फायनल आज या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे। सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे। तर महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। सर्वात मोठी या ठिकाणी घोषणा केली आहे। आजचा दिवस सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। जवळजवळ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी फायनल वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आज या ठिकाणी सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पटापट सर्व महिलांच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे या ठिकाणी पडत आहेत। खूप साऱ्या महिलांच्या ठिकाणी गर्दी बँकेमध्ये झालेली आहे। तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही आहे अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। सर्वच लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। म्हणून या व्हिडिओला सर्वात अगोदर पटापट सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओला लाईक करा। ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व माता भगिनींनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज तुम्हाला ठिकाणी पुन्हा एकदा पैसे मिळणार आहे। संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे, लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करायचं आहे। तर अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाची अपडेट असणार आहे। आज सर्व महिलांच्या बँकेमध्ये जवळजवळ तुम्ही बघितलं तर सर्व महिलांच्या बँकेमध्ये आज या ठिकाणी पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे। प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर या ठिकाणी आज पैसे जमा केले जाणार आहे। तर किती रक्कम जमा केली जाणार आहे, कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे, काही अशा महिला आहे की ज्या महिलांना पैसेच मिळणार नाही आहे, मग त्या कोणकोणत्या महिला आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर आजचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत। संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो। आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेबाबत, ज्या काही अपडेट आलेल्या आहे त्या सर्व अपडेट तुम्हाला मी आज प्रोव्हाइड करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे। तर जास्त वेळ या ठिकाणी वाट न बघता आपण डायरेक्ट मेन टॉपिकवरती जाऊया, संपूर्ण माहिती समजून घेऊया की नेमकं लाडकी बहीण योजनेबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे, काय अपडेट आले आहे। तर सर्वात अगोदर पटापट सर्वांनी लाईक करा। आता आपण संपूर्ण माहिती बघूयात। तर बघा, आपण या ठिकाणी आले प्रोपती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा माता भगिनींनो, सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू केली आहे आणि आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता। एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता आहे। आत्तापर्यंत तुम्हाला जवळजवळ 9 हप्ते मिळाले होते। 9 हप्त्याची रक्कम तुम्हाला 13,500 रुपये मिळाले होते। किती मिळाले होते तर 9 हप्ते तुम्हाला मिळाले होते। 9 हप्त्याची रक्कम तुम्हाला जवळजवळ 13,500 रुपये ठिकाणी तुम्हाला मिळाले होते। तर 13,500 रुपये आणि हा जो 10वा हप्ता होता तर याची तुम्हाला ठिकाणी 1,500 रुपये मिळणार होते। काही महिलांना 3,000 रुपये ठिकाणी मिळाले आहे। आता बघा, हा जो 10वा हप्ता आहे तर हा 10वा हप्ता जवळजवळ आता भरपूर महिलांच्या अकाउंट ठिकाणी जमा झालेले आहे। जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला अजून या ठिकाणी पैसे मिळाले नाही आहे, सर मला एप्रिलचा हप्ता आला नाही आहे, सर मला 10वा हप्ता आलेला नाही आहे। पटापट लिहून पाठवा। आणि ज्या माता भगिनींना पैसे मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला 1,500 रुपये आले, सर मला ठिकाणी 3,000 रुपये आले। कारण भरपूर महिलांना 3,000 रुपये आले आणि काही महिलांना 1,500 रुपये आले आहे। तर तुम्हाला किती मिळाले लिहून पाठवा। जर तुम्हाला 1,500 मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला 1,500 रुपये मिळाले, आणि जर का तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला 3,000 रुपये मिळाले आहे। जेणेकरून जर का तुम्हाला 1,500 मिळाले असेल तर तुम्हाला 3,000 रुपये पाठवले जातील। म्हणून पटापट सर्वांनी लिहून पाठवा की तुम्हाला किती रुपये रक्कम मिळाली आहेत। आणि ज्या माता भगिनींना पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे। तर बघा, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वर्ग करण्यात आला आहे। म्हणजेच एप्रिलचा जो हप्ता होता तो या ठिकाणी पाठवण्यात आला आहे। जवळजवळ 10वा हप्ता होता तर 10व्या हप्त्याच्या ठिकाणी जवळजवळ तुम्ही बघितलं तर 9 हप्ते तुम्हाला मिळाले होते। 9 हप्त्याची रक्कम 13,500 मिळाली होती। प्लसमध्ये एप्रिलचा 10वा हप्ता याची तुम्हाला जर 1,500 पकडले तर जवळजवळ 15,000 रुपये प्रत्येक महिलेला मिळाले आहे। जर का तुम्हाला 15,000 रुपये मिळाले नसतील, त्यापैकी तुम्हाला कोणताही एक हप्ता जर मिळाला नसेल तर पटापट लिहून पाठवा की सर मला आतापर्यंत 15,000 रुपये मिळाले नाही आहे, मला फक्त 13,000 रुपये मिळाले।
सर मला एवढी रक्कम मिळाली आहे, सर मला की फक्त 2 हप्ते मिळाले, सर मला 1 हप्ता मिळाला आहे. जेवढे तुम्हाला हप्ते मिळेल तेवढे लिहून पाठवा. आत्तापर्यंत प्रत्येक महिलेला 10 हप्ते मिळाले पाहिजे. जर का तुम्हाला 10 हप्ते मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला 10 हप्ते मिळाले नाही आहे. कारण की प्रत्येक महिलेला 10 हप्ते मिळाले. 10 हप्त्याची रक्कम 15,000 रुपये आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. एप्रिल महिन्याचा हा हप्ता 10वा असून महिलांना जवळजवळ 15,000 रुपये मिळाले. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळतं आहे की जवळजवळ प्रत्येक महिलेला 15,000 रुपये मिळाले आहेत. म्हणजेच जुलै 2024 पासून तर लक्षात घ्या एप्रिल 2025पर्यंत जवळजवळ 15,000 रुपये प्रत्येक महिलेला मिळाले आहे. कारण एप्रिलचा हप्ता हा होता, तर एप्रिलच्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळाली 1,500 रुपये, काहींना 3,000 मिळाले. तर टोटल तुम्ही विचार केला तर जवळजवळ 15,000 रुपये प्रत्येक महिलेला मिळाले आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला 15,000 रुपये मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर मला मिळाले नाही आहे. आणि जर का तुम्हाला मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर मला या ठिकाणी 15,000 रुपये मिळाले आहेत. पुढे बघा, एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा वितरणाची प्रक्रिया कालपासून सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. ज्या लाडक्या बहिणींची बँक खाती आधार लिंक असतील त्यांना 2 ते 3 दिवसात पैसे मिळून जातील असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि अगदी खरं ठरलं आहे, ज्या महिलांची बँक खाती आधार लिंक नसतील त्यांना पैसे मिळाले नाही आहेत आणि ज्यांची लिंक असतील त्यांना पैसे मिळाले आहेत. जर का तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता, किंवा जर का तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्ही पटापट लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे. त्यावर आपण या ठिकाणी उपाय करणार आहोत आणि लवकर तुमचे पैसे तुम्हाला पाठवले जाणार आहेत. ठीक आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बालविकास विभागाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. भरपूर अशा महिला आहे की ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर त्या महिलांना पैसे या ठिकाणी पाठवले गेले नाही आहेत. भरपूर अशा महिला आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, तर त्यांना पैसे या ठिकाणी मिळाले आहेत. जर का तुमचंही उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल आणि तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहेत. आणि जर का तुम्हाला पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला या ठिकाणी पैसे मिळाले आहेत. पुढे बघा, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे नावे 4 चाकी गाडी असू नये यासह इतर निकष लावण्यात आले आहेत. म्हणजेच निकष काय होते, तर कोणत्याही महिलेला जर का लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, वार्षिक उत्पन्न. दुसरी गोष्ट, त्यांच्या घरी कोणतीही 4 चाकी गाडी नसावी. त्यानंतर तिसरा निकष आहे की त्यांच्या घरी कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा. अशा ठिकाणी निकष आहेत, जेणेकरून त्या महिलेला जर का लाभ घ्यायचा असेल तर हे निकष जर त्यांना ठिकाणी पालन केलं असेल किंवा ह्या निकषामध्ये जर त्या महिला बसत असतील तर त्यांना हप्ता मिळणार आहे. पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारच्या विधानसभा निवडणुकीतील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 10 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. यापूर्वी 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळाले होते. 8 ते 12 मार्च दरम्यान तुमच्या ठिकाणी पैसे वाटप झालेले होते. आणि तुम्ही जर बघितलं तर 10वा हप्तासुद्धा तुम्हाला मिळाला आहे, म्हणजे जवळजवळ 15,000 रुपये प्रत्येक महिलेला मिळाले आहेत. जर का तुम्हाला मिळाले नसेल तर लिहून पाठवा कमेंट सेक्शनमध्ये की सर मला पैसे मिळाले नाही आहेत. पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी आदिवासी विकास विभागातील 335 कोटी आणि सामाजिक न्याय विभागातील 410 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आला. यावरून विरोधी पक्षांना सरकारवर जोरदार ठिकाणी हल्लाबोल केलेला आहे. कारण की हा जो काही निधी होता तर हा निधी आदिवासी विकास विभागातील 335 कोटी रुपये वळवलेत आणि सामाजिक न्याय विभागातील 410 कोटी रुपये या ठिकाणी वळवलेत. कशासाठी, तर लाडक्या बहिणींना पैसे वाटप केले पाहिजे, लाडक्या बहिणींना हप्ता दिला गेला पाहिजे, ह्यासाठी एवढी रक्कम या ठिकाणी वळवली गेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या शासन निर्णयानुसार PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेत असलेल्या महिलांना एका वर्षामध्ये 12,000 रुपये मिळतात. सरकारचं DBTद्वारे कमाल 18,000 रुपये देण्याचं धोरण आहे. त्यामुळे राहिलेल्या 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. म्हणजेच दरमहा 500 रुपये महिलांना दरमहा मिळणार आहेत. आणि ह्या महिला लाभार्थ्यांची संख्या जर तुम्ही विचार केली तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळत आहे 7,74,148 एवढी आहे. आणि ह्या महिलांना दरमहा केवळ 500 रुपये मिळणार आहेत. कारण की त्यांना इतर जी काही दुसरी योजना आहे, नमो शेतकरी योजना आहे, त्यांच्या थ्रू त्यांना ठिकाणी 1,000 रुपये मिळत असतात. म्हणून त्यांना इकडनं फक्त 500 रुपये पाठवले जात आहेत, जेणेकरून त्यांचीसुद्धा रक्कम तेवढीच होईल जेवढी लाडक्या बहिणींना मिळते तेवढीच रक्कम त्यांचीसुद्धा होणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पटापट सर्वांनी लिहून पाठवा की तुम्हाला पैसे मिळाले की नाही. भरपूर महिलांना पैसे मिळाले नाही आहेत, भरपूर महिलांना मिळाले. तुम्हाला किती मिळाले, 1,500 मिळाले की 3,000 रुपये मिळाले तेही लिहून पाठवा. आणि जर का तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तेही लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे.
तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे. आज फायनल होणार आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना आज संध्याकाळपर्यंत पैसे मिळणार आहे. तुम्ही काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर अडकीने पैसे पाठवले जातील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.